नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे पूर्णा जी म्हणत असते, की माझ्या घरावरती हे वाईट सावट कसलं आले मला कळत नाहीये. आधी माझ्या प्रतिमाची बातमी कळली आणि आता माझ्या अर्जुनवरती एवढे घाणेरडे आरोप त्या साक्षी शिखरेने केलेले आहेत. तेव्हा अश्विन म्हणत असतो, की पूर्णाची काळजी करू नको. दादाला आपल्या काहीसुद्धा होणार नाहीये. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अर्जुन आणि चैतन्य दोघं जण आता साक्षीकडेच गेले असतील. रागाच्या भरामध्ये चैतन्याने काही उलटसुलट नसेल केलं म्हणजे मिळवलं. त्या दोघांना आता किती लोकांना सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा इथे विमल म्हणत असते, की देवा, आमच्या घरावरती हे जे वाईट सावट आलेलं आहे ते लवकरात लवकर तुम्ही दूर करून टाका. तेव्हा इथे सगळेजण आता प्रार्थना करत असतात. तेवढ्यातच इथे अस्मिता म्हणत असते, अरे देवा, आता हा कसला आवाज येतोय बाहेरून. तेव्हा इथे अश्विन आता धावत पळत बाहेर येऊन बघत असतो, तर मीडियावाले तिथे आलेले असतात आणि अर्जुन आणि चैतन्याला उलटसुलट प्रश्न विचारत असतात. तेव्हा मीडियावाले म्हणत असतात, की तुम्हाला एका मुलीला फसवताना अजिबात लाज वाटली नाही का? चैतन्य गडकरी, तुम्ही तर साक्षी शिकरे बरोबर प्रेमाचं नाटक केलं. एका मुलीबरोबर तुम्ही साखरपुडा केलात आणि नंतर तुम्ही तिला फसवणार होतात. एका मुलीची ही फसवणूक तुम्ही केलीत. तुमच्यासारख्या वकिलांना खरं तर बॅन केलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणत असते, कुणाला बॅन करणार आहात तुम्ही? आत्तापर्यंत एकही केस न हरणाऱ्या अर्जुन सुभेदाराला तुम्ही बॅन करणार आहात. आत्तापर्यंत कोर्टामध्ये कधीही खोटा पुरावा सादर न करता एवढ्या केसेस ते लढलेले आहेत, त्यांना तुम्ही बॅन करणार आहात. एवढ्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या वकिलांना तुम्ही बॅन करणार आहात. आणि कशासाठी? त्या मुलीने त्यांच्यावरती खोटेनाटे आरोप केले म्हणून. तुम्हाला माहिती नाही आहे, साक्षी शिखरे ही गुन्हेगारच आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा पत्रकार म्हणतात, ती गुन्हेगार आहे, ती खोटं बोलते, याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मला विचारताय, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की साक्षी शिकरे सगळं काही खरं बोलतेय? तिच्याकडे पुरावा आहे का की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी तिला फसवलेलं आहे? मला माहिती आहे तिच्याकडे एक सुद्धा पुरावा नसणार आहे. तुम्ही सुद्धा नाण्याची एकच बाजू ऐकलीत, दुसरी बाजू न ऐकता तुम्ही सरळ इथे यांच्यावरती आरोप करायला आलात. हे बघा, नाण्याच्या दोन्ही बाजू कळल्याशिवाय तुम्ही कुणावरतीही आरोप करू शकत नाही. तुम्ही तर पत्रकार आहात ना. खरं तर लाज यांना नाही, तर लाज तुम्हाला तुमच्या पेशाची वाटली पाहिजे. कळतंय तुम्हाला? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला मी सगळे अपडेट्स देईन. साक्षी शिखरे हिने आमच्यावरती खोटे आरोप केलेत आणि हे आम्ही सिद्धसुद्धा करू. आणि आता प्लीज तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही गेलात तरी चालेल. मला जर काही अपडेट्स द्यायचे असतील तर मी तुम्हाला स्वतः बोलावून घेईन. तेव्हा इथे आता सायलीने चांगलंच उत्तर दिलेलं असतं मीडियाला आणि मीडिया आता गेलेली असते. अश्विन म्हणतो, की दादा वहिनी, तुम्ही लवकर चला, पूर्णाजी खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे, त्यांना आधी समजवा. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य आता सगळेजण घरामध्ये जातात. तर इकडे साक्षी शिखरे आलेली असते महिपतला भेटायला आणि ती मोबाईलवरती तिने जी पत्रकार परिषद भरवलेली असते त्याचा व्हिडिओ आता ती इथे महिपतला दाखवत असते. महिपत म्हणत असतो, अगं साक्षी, हे सगळं तू कधी केलं होतंस? तुझ्या एवढ्याशा मेंदूमध्ये हा प्लॅन कधी सुरू केला होतास तू? अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी याच्यावरती तर तू बॉम्बच टाकलेला आहेस, पण तुला याच्यावरती संशय कधी आला? हे दोघं जण एकत्र आलेत हे तुला कधी कळलं? तेव्हा साक्षी म्हणत असते, की अण्णा, तुम्ही मला एकदा म्हणाला होतात की हा अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी कधीही एकत्र येऊ शकतात, कारण त्यांची घनिष्ठ मैत्री ही कधीही एकत्र त्यांना आणू शकते. तेव्हापासून माझा त्याच्यावरती संशय होताच. तर एके दिवशी ती रूममध्ये येते आणि म्हणते, की हा चैतन्य पण ना सगळा पसारा करून ठेवतो. आणि ती आवरत असताना जेव्हा तिचं लक्ष लॅपटॉपकडे जातं तेव्हा पंकजच्या नावासमोर इथे अर्जुनचा डीपी असतो. तेव्हा इथे साक्षीला संशय येतो, की पंकज हा अर्जुन सुभेदार तर नाही आहे ना. तेव्हा ती आता चैतन्याची बॅग काढते आणि त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह असतं, ते आता लॅपटॉपला लावून चेक करत असते. त्याच्यामध्ये महिपत आणि साक्षीचा व्हिडिओ, त्याचबरोबर साक्षीचा आणि श्वेताचा व्हिडिओ जो असतो तो त्याच्यामध्ये दिसतो. तेव्हा साक्षीची खात्री पटलेली असते, की हे जे साक्षीच्या मोबाईलमध्ये 2 व्हिडिओज असतात ते आता चैतन्याने त्याच्या मोबाईलवरती घेऊन अर्जुनला पाठवलेले असतात, म्हणजे पंकजला पाठवलेले असतात. त्यामुळे इथे साक्षीचा संशय आता खात्रीमध्ये बदललेला असतो आणि ती म्हणते, की चैतन्य गडकरी, याचा अर्थ अर्जुन आणि तुम्ही दोघं जण पुन्हा एकत्र आलेला आहात आणि मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करताय, मला फसवण्याचा प्रयत्न करतोय, हे तिला आता कळलेलं असतं. तेव्हा साक्षी म्हणते, की तेव्हाच माझा संशय आता बळावला होता आणि मी पत्रकार परिषद बोलावली. तुम्हीच म्हणाला होतात ना, की आपल्या दुश्मनाला गाफील ठेवूनच त्याच्यावरती वार करायचा असतो. मी अगदी तसंच केलं. मी त्या दोघांनाही गाफील ठेवलं. चैतन्याला मी दाखवूनच दिलं नाही की मला त्याच्यावरती संशय आलाय आणि मी लगेच मीडियावाल्यांना बोलावलं आणि दोघांचंही आयुष्य आता उद्ध्वस्त केलं.
जेव्हा त्या चैतन्याला मी आता जेलमध्ये टाकेन ना तेव्हाच मला बरं वाटेल. तेव्हा इथे चैतन्याने तुम्हाला जेलमध्ये टाकलेलं आहे त्या अर्जुनची मदत करून, आणि तो मला सुद्धा जेलमध्ये टाकणार होता, पण आता त्याला मीच जेलमध्ये टाकून त्याचे कसे कसे हाल करते ना ते बघाच तुम्ही. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की अजिबात नाही, त्या चैतन्य गडकरीला आपल्याला जेलमध्ये टाकायचं नाही आहे, कारण त्याला जर जेलमध्ये टाकलं तर मग त्याची कोर्टात केस उभी राहील आणि मग तो निर्दोषसुद्धा सिद्ध होऊ शकतो, आणि मग सगळ्यांना कळेल की साक्षी खोटं बोलत होती आणि चैतन्य गडकरी खरा होता. तेव्हा आता त्यांचे बाहेरच असे हाल करायचे ना की लोक त्यांच्यावरती थुकतील. त्यांची बदनामी झाल्यानंतर अर्जुन सुभेदार आहे ना तो सुद्धा कोडमडून पडेल, आणि तो चैतन्य तर एवढा टरपोक आहे ना तो स्वतःच जीव देईल. आपल्याला काहीच आता करायचं नाही आहे, जे काही चाललंय ना तेवढंच चालू राहू दे. आंब्याच्या झाडाला जेवढी फळं आली आहेत ना तेवढीच खा, जास्त हावरटपणा करू नकोस, नाहीतर तू हा जो काही प्लॅन केला आहेस ना त्याच्यामध्ये आपणच अडकू, असं आता महिपत म्हणत असतो. तर इथे अर्जुनला आता सारखे फोन येत असतात लोकांचे. तो खूपच जास्त चिडत असतो आणि म्हणत असतो की आम्ही काहीही केलेलं नाही आहे, तुम्ही का आमच्यावरती विश्वास ठेवत नाही, त्या साक्षीवरती विश्वास ठेवताय तुम्ही. तेव्हा सायली म्हणत असते सर तुम्ही जास्त चिडू नका, आधीच घरातले सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत, तुम्ही चिडलात तर त्यांना अजून टेन्शन येईल. तुम्ही एक काम करते का सर, तुम्ही ऑफिसमध्ये जाताय का, तिथेच सगळं काही बोलून घ्या, हवं तर मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नको, तुमची आता सगळ्यात जास्त गरज घरातल्या लोकांना आहे, माझ्याबरोबर नका येऊ तुम्ही. तर इकडे प्रिया आता येते आणि साक्षीला मिठी मारत असते. ती म्हणते साक्षी अगं काय काम केलं आहेस तू, अर्जुन आणि चैतन्यावरती किती मोठा बॉम्ब फोडलायस, तू एवढा मोठा प्लॅन करत होतीस, मला सांगितलं की नाहीस. तेव्हा साक्षी म्हणत असते तू कुठे मला तुझ्या प्लॅनबद्दल सांगतेस, म्हणून मी माझे प्लॅन तुला सांगू, तसंही आपण जरी एकमेकांना सांगितलं नाही तरी आपण प्लॅन करणं बंद करतो का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते अगदी बरोबर, पण त्या चैतन्य गडकरीला धडा शिकवण्यासाठी ही प्रिया तुझी मदत करणार आहे. तेव्हा साक्षी म्हणते मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे, कारण माझा दुसरा प्लॅनसुद्धा रेडी आहे. तेव्हा साक्षीने तिच्या माणसांना बोलावलेलं असतं आणि ती म्हणते की अर्धी माणसं त्या अर्जुन सुभेदार याच्या घरावरती लक्ष ठेवायला पाठवा, आणि घरातून जो पहिला माणूस बाहेर पडेल त्याच्यावरती हल्ला करायला सांगा. त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये काही युनियनच्या माणसांना पाठवा आपल्या, आणि काही लोकांना पाठवा पैसे देऊन, जे हल्ला करतील ऑफिसमध्ये, तोडफोड करतील. म्हणजे असं वातावरण तिथे निर्माण झालं पाहिजे की पब्लिक खूपच जास्त चिडलेली आहे आणि त्यांना त्रास देण्याचा आता प्रयत्न करते, असं वातावरण निर्माण करायचं आहे. तर इकडे अर्जुन चैतन्य आता लोकांना उत्तरं देऊन देऊन थकलेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणत असतो सगळेजण त्या साक्षीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतायत, आपल्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही आहे. त्यानंतर इथे सगळे क्लायंट आलेले असतात आणि ते म्हणत असतात की अर्जुन सुभेदार एवढ्या विश्वासाने आम्ही आमच्या केसेस तुमच्याकडे दिल्या होत्या, पण तुम्ही काय केलं, तुम्ही तर एक नंबरचे खोटाडे निघालात, आणि एका मुलीला फसवताना चैतन्य गडकरी तुम्हाला लाज नाही वाटत, तिला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं, साखरपुडा केलात आणि आता तिला सोडून देणार होतात तुम्ही. तेव्हा इथे तुम्ही आता सगळे आमचे ॲडव्हान्समध्ये दिलेले पैसे तर आधी परत करून टाका. तेव्हा चैतन्य म्हणत असतो हे बघा, आपण तुमची केस तर आता जिंकतोय ना, 2 दिवसानंतर आपली कोर्टामध्ये केस आहे, आपण जिंकणारच आहोत, तुम्ही का तुमचा ॲडव्हान्स परत मागताय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो हे बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करायचं आहे ते करा, पण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, कळलं तुम्हाला, आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा अर्जुन आता खूपच जास्त चिडलेला असतो आणि तो लोकांना उत्तरं देऊन खूपच जास्त थकलेला असतो. तेव्हा इथे आता चैतन्य म्हणत असतो की अर्जुन आता काय करायचं, लोक आपल्याला चुकीचं समजत आहेत आणि आपल्याकडून सगळ्या केसेस काढून घेत आहेत. तर इकडे सायली आता अर्जुनला सतत फोन करत असते, ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणत असते काय गं सायली, अर्जुनला फोन लागला का. तेव्हा सायली म्हणते नाही नाही, त्यांचा फोनच लागत नाही आहे, मला त्यांची खूप जास्त काळजी वाटते, ते काय करत असतील तिथे. एरवी चैतन्य भाऊजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, पण ह्या वेळेला ते सुद्धा कोलमडलेले आहेत, मी जाऊ का ऑफिसला. तेव्हा कल्पना म्हणते की आता सगळ्यात जास्त गरज अर्जुनला तुझी आहे, तू जा तिथे ऑफिसमध्ये, मी इथे स्वयंपाकाचं बघते. तर इकडे सगळेजण आता ऑफिसमध्ये आलेले असतात. ती पाठवं साक्षी शिखरेनेच ती माणसं पाठवलेली असतात पैसे देऊन. तेव्हा ती माणसं येतात आणि आता इथे तोडफोड सुरू करत असतात. चैतन्य म्हणत असतो हे काय करताय तुम्ही, का आलेत आमच्या ऑफिसमध्ये. तेव्हा ती माणसं म्हणत असतात ये, एका मुलीला, एका साध्या भोळ्या मुलीला फसवायला तुला लाज नाही का वाटत, तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, साखरपुडा केलास, आणि आता दोघं जण तुम्ही तिला फसवत होता का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो ती खोटं बोलते, आम्ही असं काही केलेलं नाही आहे, कळतंय तुम्हाला. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो ती कशी मुलगी आहे तुम्हाला माहिती तरी आहे का. तेव्हा इथे आता मारझोड सुरू होते, सगळे फाईल वगैरे ते लोक फाडून टाकत असतात. अर्जुन आपल्या स्टाफला एका बाजूला जायला सांगतो आणि इथे अर्जुन त्यांच्याबरोबर आता लढत असतो, त्यांना तिथून जायला सांगत असतो. तेव्हा इथे आता हातापाई सुद्धा सुरू होते. अर्जुनला तो माणूस मारायला येणार तेवढ्यातच अर्जुन त्याला चांगलाच झोड गाजवत मारायला सुरुवात करतो. त्यानंतर तिथे एक माणूस होता आपल्या पायातला चपला काढून अर्जुनला फेकून मारणार असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, आपल्या सगळ्या केसेस आपल्या हातातून गेलेल्या आहेत आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, तू नको काळजी करू. तेवढ्यात तर सायली तिथे येते आणि म्हणत असते की सर, अजून एक केस तुमच्याकडे आहे, माझ्या मधुभाऊंची केस. ही केस जर तुम्ही लढलात आणि जिंकलात ना, तर तुमच्यावरती जेवढे आरोप झालेले आहेत ना, ते सगळे निघून जातील आणि तुमचा गेलेला मान सन्मान तुम्हाला परत मिळेल. मग ठरलं तर मग? तेव्हा अर्जुन सुद्धा आता सायलीला शेक हँड करतो आणि म्हणत असतो की ठरलं तर मग.